ब्रेकनंतर बातमी धाराशिवची आहे। धाराशिवमध्ये अवकाळी पाऊस बरसतोय। अवकाळी पावसानं शेतपीक याचं मोठं नुकसान आहे। शेती अक्षरशः खरडून गेली आहे। भर उन्हाळ्यात शेतीला तलावाचं स्वरूप प्राप्त होत आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। धाराशिव जिल्ह्यातील धारूर, बामणी, कोलेवाडी, कावळेवाडी आणि तेर या परिसरात मोठा पाऊस झाला आणि शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। मी आता उभा आहे धारूरच्या शिवारात आणि या शिवारात रात्री अचानक गारपीट झाल्यानं या ज्वारीचं मोठं नुकसान झालंय। काय झालं होतं नेमकं रात्री, कसं झालं सगळे अचानक? पाऊस जास्त झाला। काय झालं होतं? म्हणजे गाराचा पाऊस भरपूर झाला। मग काय काय नुकसान झालं? नुकसान काय ज्वारीची, हरभऱ्याची। किती ज्वारी आहे तुमची? आमचे हा एक अर्धा पाऊण एकर आहे। काय नुकसान झालं मग आता? नुकसान काय आता ज्वारी म्हणजे त्याचा उपयोगच होत नाही। उगवती ज्वारी आता ते काळी पडायला लागली जागेवर। काळी जागेवर फुलली आता। ज्वारीचं नुकसान झालंय आणि आंब्याचं हातरून झाले खाली पाक। आंबे सगळे खाली पडले झाडाचे आणि कडबा का आता ही ज्वारी उगवूनच येते आता। खाली काढून पडलेले आणि काही उभे आहे ते त्याचे पानं सुद्धा पाक जाळ्या झालेले आहेत। विजेच्या कडकड्यासहित गारा पडत होत्या। वारं वावदान भरपूर होतं। त्यात ज्वारीचं, आंब्याचं आणि मक्का का असेल भरपूर नुकसान झालेलं, पान राहिलं नाही झाडाला। तर रात्री अवकाळी आणि गारपीट झाल्यानं, मोठं विजेच्या कडकडाटासह पाऊस झाल्यानं विठ्ठलवाडी या गावातील एका शेतकऱ्याचा मृत्यू झालेला आहे। आणि आता शेतकऱ्याचं मोठं झालेलं नुकसान कसं भरून काढायचं हे शेतकऱ्यासमोर प्रश्न आहे। आणि सरकारने तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर आम्हाला मदत द्यावी अशीच मागणी आता शेतकरी करत आहेत। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धारूर, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।